आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे कशासाठी जमलेलो हे सरांनी आपल्या सूत्रसंचालन करत असताना सुरुवातीलाच सांगितलं आहे. त्यांनी कोटेशन देखील यूज केलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे ज्याला विद्येचं महत्त्व कळालं आणि त्या महत्त्व कळाल्यामुळं ज्यांनी क्रांतिकारक बदल महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर घडून आणले, असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आपण इथे साजरी करत आहोत. मी सुरुवातीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा थोडासा इतिहासाकडून आपल्याला नेत आहेत. सुरुवातीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले हे सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावातील रहिवासी होते. त्यांचे पंजोबा हे खूप असे क्रांतिकारी होते. म्हणजे मुळातच क्रांतिकारी होण्यासाठी मुळातच एक गुण लागतो किंवा जी काही ज्याला आपण DNA म्हणतो तो असावा लागतो, तो त्यांच्यात मुळातच होता. त्या काळामध्ये पेशवाई होती आणि पेशवाई असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतसारा ज्याला म्हणतो आपण तो वसूल केला जायचा आणि जे काही हे होते कर्णिक होते ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतसारा वसूल करायचे आणि ज्यांचं जास्त उत्पन्न त्यांच्याकडून जास्त शेतसारा घेतला जायचा. आता आपण टॅक्स म्हणतो. मग हे घेत असताना त्यांच्या पंजोबांना हे आवडलं नाही. तो जो शेतसारा जमा करण्यासाठी जो पेशव्यांचा माणूस जो होता तो आलेला होता, त्यांनी त्याच्याशी थोडंसं हुज्जत घातली, भांडण केलं आणि अक्षरशः एका तलवारीने त्याला डायरेक्ट छाटून टाकलं आणि त्यामुळे त्यांना तिथं राहणं अशक्य झालं. म्हणून ते तेथून पुण्यातील खुनेवाडी इथे रहिवासी झालेत आणि खानवाडीमध्ये रहिवासी झाले. तिथे रहिवासी झाल्यानंतर ज्योतिबांचे जे आजोबा होते ते शेटीबा हे थोडेसे चैनी होते आणि मग तिथे त्यांचं चैनपणा त्यांना सुस्त बसू देईना म्हणून ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. आणि पुण्यामध्ये स्थायिक झाल्यानंतर शेटीबा यांना 3 अपत्य झाली. त्यामध्ये पहिले अपत्य जे होते ते होते राणोजी, दुसरे कृष्णाजी आणि तिसरे गोविंदराव, म्हणजेच ज्योतिबांचे वडील गोविंदराव. आणि हे तिघही गृहस्थ प्रामाणिक कष्टाळू असल्यामुळे ते तिथे कारकून म्हणून एका बागेमध्ये काम करायला लागले. आणि हे पाहून त्यांचं काम पाहून तेथील जे काही पेशवाई होती ते थोडीशी खुश झाली आणि त्यांना फुले विकण्यासाठी व तुम्ही फुलांचे हार बनवा, फुलांच्या गाद्या बनवा, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ते वस्तू बनवा आणि त्या पुण्यामध्ये सप्लाय करा, ते बनवण्यासाठी काम दिलं. हे करत असताना ते इतके पारंगत झाले की ॲक्च्युली फुले हे नाव त्यांचं नव्हतं. मग ते फुले विकण्यामध्ये त्याच्यामध्ये इतके पारंगत झाल्यामुळे आणि त्यांचं नावलौकिक झालं, त्याच्यातून बराच त्यांनी पैसा देखील कमवला आणि त्याच्यामुळे मूळ नाव त्यांचं गोरे होतं. फुलेंचं मूळ नाव गोरे होतं, परंतु त्यांना फुलं विकण्याच्या त्या याच्यामुळे त्यांना फुले हे आडनाव मिळालं आणि तेथून मग ते कारभार करायला लागले. आणि तेथून असा प्रवास चालू असताना तर गोविंदरावांना 27 एप्रिल 1827 मध्ये 11 एप्रिल 1827 मध्ये जे बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव त्यांनी ज्योतिबा म्हणजेच ज्योतिराव असं ठेवलं. आणि मग ते बाळ मुळातच त्यांचा DNA क्रांतिकारी असल्यामुळे ते बाळ 4 वर्षाचं झाल्यानंतर पहिल्यांदा शाळेची काही म्हणजे कोणतीच सुविधा नव्हती. बहुजनांना म्हणजे ब्राह्मणेतर जे काही वर्ग आहेत त्यांना शाळा शिकण्याचा किंवा विद्या शिकण्याचा किंवा ज्यालाच आपण ABCD म्हणतो आपण सुरुवात करण्याचा देखील अधिकार नव्हता. परंतु मुळातच ज्योतिबा हे क्रांतिकारी त्यांच्यामध्ये असल्यामुळे बदल घडून आणण्याची त्यांच्यामुळे चणूक असल्यामुळे त्यांनी शाळेमध्ये पदार्पण केलं. पण जे काही ब्राह्मण वर्ग होता ज्यालाच आपण परंपरागतवादी जो वर्ग होता त्यांना ते जमेना. त्यांना वाटलं हा मुलगा जर शिकून हुशार झाला तर तो आपल्याच डोक्यावरती हात ठेवेल, आपल्या नोकऱ्या जातील आणि हा बदल त्यांना नकोसा होता. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदरावांना सांगून त्यांचं शिक्षण बंद केल्यामुळे काही दिवस परत ज्योतिबा आता फुले विकण्याचा व्यवसाय सोडून तिकडे आलेले होते. परत त्यांनी काही वेळ भाजीपाला विकण्याचा त्यांनी व्यवसाय केला. परंतु त्यांच्या शेजारी जी बाग होती त्या बागेमध्ये ते राहत असतानाच
तिथं एक जे त्यांचे सोबतीला जे होते ते होते एक मुस्लिम समाजाचे ग्रहस्थ होते. त्या ग्रहस्थ दूरगामी विचाराचे, पुरोगामी विचाराचे होते. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला शाळेत जाऊ द्या. परत मोठा गॅप पडल्यानंतर ज्योतिराव 14 वर्षानंतर परत शाळेत घातलं त्यांना. आणि त्यांच्यामध्ये क्रांतिकारी आणि विशेष अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांनी तो जो अभ्यास आहे पदवीपर्यंतचा तो त्यांनी थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे 2-4 वर्षामध्येच पूर्ण केला. आणि पूर्ण केल्यानंतर त्यांचे जे काही त्यांच्यामधले जे बदल होते ते आणखीनच वृद्धिंगत होत गेले. त्यांना शाळेमध्ये काही मित्र भेटले. आपण म्हणतो की ब्राह्मण समाज वाईट आहे, पण त्यांचे मित्र जे होते ॲक्च्युली बरेच ब्राह्मणच होते. मग शाळेमधील त्यांना मित्र होते, खास जे मित्र आपण ज्याला म्हणतो ते होते की सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, दुसरे होते मोरो विठ्ठल वावळेकर, आणि तिसरे जे मित्र होते सखाराम यशवंत परांजपे. हे त्यांचे खास मित्र होते. आणि ह्याच मित्रांनी मग त्यांना वेळोवेळी पुढं जाऊन त्यांना सहकार्य केलं. अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिरावांचं लग्न घरच्यांनी करून दिलं. कारण की पहिली जी पद्धत होती ती अगोदर लवकर लग्न लावायची. सावित्रीबाईंचं वय अवघं त्यावेळेस 8 वर्षाचं होतं. या दोघांचं उभयतांचं त्यांनी लग्न लावून दिलं. आणि मग पुढे त्यांचा संसार चालू झाला. पण संसारात त्यांचं मन रमेना. मग त्यांनी हळूहळू त्यांना एक मित्र जो होता ब्राह्मणांचा, त्यांनी काय केलं की त्यांच्या लग्नामध्ये बोलावलं. लग्नात बोलावल्यानंतर पूर्वीचा काळ असा होता की आपली सावली देखील ब्राह्मणांना चालायची नाही. बहुजनांची सावली देखील ब्राह्मणांना चालायची नाही. आणि मग ज्योतिराव त्या लग्नामध्ये गेले मित्राच्या, आणि अख्खे ब्राह्मण ते होते. आणि त्यांना इतकं खटकलं की त्यांनी त्याचा फार असा अपमान केला. ज्योतिबांचा त्या लग्नामध्ये फार अपमान केला. ते लग्न सोडून आले घरी. आणि घरी आल्यानंतर त्यांनी वडिलांना सगळे हकीकत सांगितले. ते म्हणलं, बाळा तू तिथे जायलाच नको पाहिजे होतं. कारण की तिथं गेल्यानंतर त्यांना स्पर्श झाल्यानंतर त्यांनी काहींना जीवे देखील मारलेला आहे. म्हणजे इतकी वाईट अवस्था त्या काळी होती. पण आता इंग्रजांचा काळ आहे त्याच्यामुळं तू बचावला, नाही तर तू आमच्यापर्यंत येऊ शकला नसता. म्हणजे इतक्या धाक ब्राह्मणांचा त्या काळी होता. आणि मग त्यांनी सांगितलंय की किती विचित्र प्रथा होत्या, त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याच प्रथेमध्ये त्यांच्या सामील करून घेतलं जात नव्हतं. म्हणजे जे काही उच्च ज्या काही प्रथा आहे, म्हणजे ज्याला शिक्षणाचा असेल किंवा इतर ज्या बाबी असेल तर कोणताच अधिकार आपल्याला नव्हता. तर त्यांनी असं सांगितल्यामुळं तर क्रांतिकारी DNA असल्यामुळे ज्योतिबा शांत बसले नाही. त्यांनी शांत बसायला पाहिजे होतं, तर ते शांत बसले नाही. त्यांनी लगेच त्यावरती परत काहीतरी आपल्याला करावं म्हणून त्यांनी त्यांचे हातपाय हलवायला सुरुवात केली. आणि मग सुरुवातीला त्यांनी 1848 पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये काढली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर 1858 ते 1852 पर्यंत म्हणजे एकंदरीत 4 वर्षामध्ये ज्योतिबांनी आपल्याकडून 4 वर्षात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं जात नाही. कोणाचे 4 विषय राहतात, कोणाचे 5 राहतात, आहे की नाही. त्यांनी अवघ्या 4 वर्षात एकूण 18 शाळा काढल्या. त्यामध्ये मग महार मांग जातींसाठी अस्पृश्यांसाठी वेगळी शाळा काढली, मराठा मुलांसाठी वेगळी शाळा काढली, मुलींसाठी वेगळी शाळा काढली. मग त्यांना ही जी प्रेरणा मिळाली ते अहमदनगरमधील एक मिस फरार नावाच्या शिक्षिका होत्या. स्कॉटिश ज्याला आपण इंग्लिश शाळा ज्या होत्या त्यामध्ये त्या शिकत होत्या. आणि त्यांच्याकडून त्यांना ती प्रेरणा मिळाली की मुलींना शिक्षण का द्यावं. कारण की आपण कोटेशनवरती लिहिलेलं आहे, जर विद्या नसेल विद्या काय करू शकते, आणि विद्या असेल तर विद्या काय करू शकते हे त्यांना जाण होती. आणि तेच मिस फरार या मॅडमने त्यांना सांगितलं. आणि तेथून त्यांनी मग पहिली शाळा 1848 सुरू केली. आणि 1852 पर्यंत एकूण 18 शाळा, 4च वर्षामध्ये त्यांनी 18 शाळांची स्थापना केली. आणि हे सगळं पाहत असताना जर शिक्षणाचाच अधिकार नव्हता किती त्रास होत असेल. त्यांनी 18 शाळा काढल्या, ज्योतिबांना किती त्रास होत असेल. मग मुलींची शाळा काढली तर मुलींच्या शाळेसाठी शिक्षिका मिळेना त्यांना. मग आपण म्हणतो की शिवाजी जन्माला आले पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरामध्ये, आपल्या नाही, आहे की नाही. बदल घडावा पण तो कुठून, दुसऱ्याच्या घरापासून. आपलं घर जळालं नाही पाहिजे, आपण व्यवस्थित राहिलो पाहिजे. पण ज्योतिबा त्या याचे नव्हते. त्यांचं मन उदार होतं, क्रांतिकारी होतं. आणि म्हणून त्यांनी सुरुवात घरापासून केली. सावित्रीबाईंना पहिलं शिक्षण दिलं, सावित्रीबाईंना पहिलं शिक्षिका बनवलं. आणि मग पहिल्या शिक्षिका म्हणून देखील सावित्रीबाई या तिथे रुजू झाल्या. असं करत करत त्यांनी अनेकही शिक्षिका तिथे रुजू केल्या. तर हे जे ब्राह्मण समाज होता हा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अनेक त्यांच्यावरती विविध प्रकारचे अन्याय तो करत होता.
त्यांनी पहिले जे काय आपण म्हणतो आता की कोर्ट वगैरे कचेऱ्या हे करून बघितलं. त्याच्यानंतर त्यांनी ती जायला लागली कुठे, सावित्रीबाई ज्योती सावित्रीबाई शाळेत जायला लागली, मुलींना शिकवायला लागली. तर त्यांना वाटलं की आता बदल मोठ्या प्रमाणात होतील. ब्राह्मणांनी ज्योतिरावांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदरावांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयी सांगितलं की आता कुळ बुडेल तुमचं काही खरं नाही, विध्वंस होणार, स्त्री शिकली म्हणजे पूर्ण आता विध्वंस होणार, स्त्रियांच्या हातात कारभार जाणार. म्हणजे असे अनेक उदाहरणं देऊन गोविंदरावांचं मन वळवलं आणि परत सावित्रीबाईंना शाळेत जाऊ देऊ नका असं सांगितलं. गोविंदरावांनी एके दिवशी सावित्रीबाई शाळेतून घरी आल्यानंतर सांगितलं की आता उद्यापासून शाळेत जायचं नाही, जायचं असेल तर माझ्या घरातून बाहेरच जायचं. पण ज्योतिराव एवढ्यावर थांबत नाही. त्यांनी घराचा, आई वडिलांचा, आपल्या सख्यांचा त्याग केला आणि तिथून ते एका मुस्लिम समाजाने त्यांना ती जागा दिलेली होती. आज आपण तो जो वाडा पाहतोय त्यांचा, तिथे राहायला गेले. तिथे राहायला गेल्यानंतर आणि मग तिथून खास त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आणि जे जनता जनार्दनाच्या मानगुटीवर बसलेले जे काही भिक्षुकी गुलामगिरीचं पास होतं ते तोडून ते पुढं त्यांनी क्रांतिकारी सुरुवात केली. मग 1848 पासून ते 1852पर्यंत मी आत्ता सांगितलं की 18 शाळा त्यांनी काढल्या. शैक्षणिक कार्यासाठी ते घराबाहेर पडले. 1851 साली पुण्यात अस्पृश्यांची पहिली शाळा काढली. 51मध्ये अस्पृश्यांची पहिली शाळा काढली. आणि त्यानंतर यांना जी मदत मिळाली खास तर ती जगन्नाथ हाटे आणि सदाशिव गोवंडे यांच्या मदतीने 1848मध्ये पहिली मराठा मुलांची परत त्यांनी शाळा काढली. म्हणजे असं करत करत 17 सप्टेंबर 1952पर्यंत पुण्यात स्वतंत्र ग्रंथालयाची त्यांनी स्थापना केली. जे की आज आपण पुणे लायब्ररी म्हणून ज्याला ओळखतो, ती स्थापना ज्योतिबांनी केलेली आहे, फुलेंनी केलेली आहे. त्यानंतर स्त्री शिक्षणाचा पहिला बळी गेला की बघा की स्त्री शिकली नाही पाहिजे म्हणून ब्राह्मणांनी पहिला बळी घेतला एका बालकाचा, की डॉक्टर विश्राम घोले नावाचे एक यांचे मित्र होते ज्योतिबांचे, त्यांची कन्या ती होती. तिचं नाव होतं काशीबाई, उर्फ तिला बाहुली या नावाने ओळखल्या जायचं. ती जायला लागली शाळेमध्ये. तर त्यांच्याच नातेवाईकांनी त्या मुलीला अक्षरशः काचेचा लाडू खायला दिला. त्या काचेचा लाडू खाल्ल्यामुळे तिच्या पोटात गेल्यामुळे आंतरस्राव एवढा झाला, ती मुलगी काही तासात एक्सपायर झाली. पण डॉक्टर विश्राम घुले एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी दुसरी मुलगी परत शाळेत घातली आणि परत यांना मदत केली. तिथून परत ज्योतिरावांना आणखीन त्याच्यातून प्रेरणा मिळत गेल्या. त्याच्यानंतर हे सगळं पाहून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे किंवा महाविद्यालयाचे तत्कालीन जे प्राचार्य होते मेजर थॉमस कॅन्डी यांनी 16 नोव्हेंबर 1852मध्ये ज्योतिबांचा सत्कार केला आणि त्यांनी ज्योतिबांच्या जेवढ्या शाळा होत्या तेवढ्या शाळेला पुस्तक पुरवण्याचं कबूल केलं आणि तिथून पुढे त्या मेजर कॅन्डी यांनी ज्योतिबांच्या शाळेला पुस्तक पुरवले. यानंतर 18 मार्च 1864मध्ये गोखले बागेत सेंजी जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह लावून दिला. पहिलं सती जाण्याची प्रथा होती, सती जाण्याची प्रथा बंद केली. कायदा आला होता, इंग्रजांनी कायदा केला होता, कायदा बंद, त्याच्यामुळे सती बंद झाली. पण तेवढ्यावरती ब्राह्मण थांबले नाही, तर त्यांनी केश वपन, ज्याला आपण म्हणतो स्त्रियांचं जे काही आभूषण आहे डोक्यावरचं किंवा ज्याला आपण सुंदरतेचं जे आभूषण आहे, तर ती स्त्री विद्रूप दिसली पाहिजे, समाजात आली नाही पाहिजे, तिनं दुसरा विवाह केला नाही पाहिजे म्हणून तिची पूर्ण केस काढून टाकायची, त्याला केश वपन प्रथा होती. त्या केश वपन प्रथेवरती पण ज्योतिबांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी बदल किंवा त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून 8 मार्च 1864मध्ये पहिला विधवा विवाह त्यांनी घडून आणला. ती शेंजी जातीतील केवळ 18 वर्षाची, आता तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही 18 वर्षाच्या मुली आहात किंवा जास्त आहात, म्हणजे तेव्हा 18 वर्षानंतर म्हणजे लग्नच करायचं नाही, त्या स्त्रीने राहायचं कसं, म्हणजे इतकी वाईट प्रथा होती. तर पहिला विधवा विवाह त्यांनी घडून आणला. त्यानंतर एक आपल्या भारतामध्ये असं होतं की ज्या विधवा आहे, जर विधवांना अपत्य झाली तर ते अपत्य एकतर त्यांनी मारून टाकायचं किंवा होऊच द्यायचं नाही. तर त्यावरती देखील ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तर ती कुठे केली तर पहिले त्यांच्या घरामध्ये केली, कारण बाजूला कोणी जागा देत नसेल. म्हणजे ज्या काही विधवा आहेत त्यांना ज्यावेळेस त्यांच्या एखाद्या दुष्कृत्यामुळे जर मुलगा झाला तर तो मुलगा काय करायचा, तर त्यांनी सांगितलं, तिला पाटीच लावलेली होती की विधवांनी यावं, इथं व्यवस्थितपणे बाळंतपणाची तुमची सोय आहे. त्यांच्या घरावरती पाटी लावलेली होती, इथं सोय आहे, तुमच्या मुलांचं
संगोपन इथं केलेलं आहे आणि तुमची माहिती कोणालाही दिली जाणार नाही, अशी पाटीच लावून टाकलेली होती. मग तिथं त्या विधवा यायच्या, त्यांच्या मुलांना जन्म द्यायच्या आणि तिथून त्या मुलांचा तो सांभाळ व्हायचा. असा सांभाळ करत असताना या केशवपनाबाबत जे काही नाभिक समाज आहे त्यांना संप करण्याचं किंवा त्यांना एक त्याला काय म्हणतो आपण की मोठ्या प्रमाणावरती आम्ही हे काम करणार नाही असा प्रतिबंध करण्यासाठी 1865 केशवपन विरोधात नाभिकांचा मोठा संप ज्योतिबांनी घडून आणला. हे करत असताना 1867 रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला. पहिल्यांदा समाधी कोणी शोधून काढली असेल छत्रपतींची तर ती ज्योतिबांनी काढली. कोणालाच माहीत नव्हतं समाधी कुठं आहे काय आहे. तर त्यांना एक कलेक्टर होते त्या काळचे, त्या कलेक्टरनी जीर्णोद्धारासाठी मदत केली. तसं त्यांनी पत्रही पाठवलं होतं सरकारकडे, सरकार मदतही करत होतं, पण त्या कलेक्टरनी सांगितलं की नाही मी पूर्ण पैसा देतो. त्या एका कलेक्टरनी जीर्णोद्धारासाठी पैसा दिला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार पहिल्यांदा ज्योतिबांनी घडून आणला. त्यानंतर 1869 ज्योतिबांनी शिवाजी महाराजांवर 8 भागात पवाडे रचले. एकूण 8 भागामध्ये पवाडे रचले. 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे सरांनी सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. की मानवता हा एक एकमेव त्यांचा सत्यशोधक समाज. कोणताही म्हणजे देवाने कोणतीही जात निर्माण केलेली नाही, सर्व जाती एक आहे, सगळ्यांचं रक्त एकच आहे आणि त्या अनुषंगाने सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. आणि त्यांनी असं त्याचं ब्रीद वाक्य ठेवलं सत्यशोधक समाजाचं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. म्हणजे जो कोणी आहे ते सर्व साक्षी आहे, त्याला कोणाचीच काय नाही मध्यस्थीची गरज नाही. त्याच्यामुळं सर्व जे काही प्राणी आहे, मनुष्य जीव आहे तो एकच आहे, कोणतीही जात धर्म पंथ नाही. हे त्यांनी त्यांच्या ब्रीद वाक्यातून त्या सत्यशोधक समाजात दाखवून दिलं. 1876 मराठीमध्ये सत्यशोधक समाजाने मंगलाष्टका तयार केल्या. जे की आपण लग्न लावताना आता आपण ज्या मंगलाष्टका म्हणतो त्या मंगलाष्टका 1867 पहिल्यांदा सत्यशोधक समाजाने तयार केल्या. आणि त्या मंगलाष्टकामध्ये त्यांनी त्याच्या 3 प्रकार काढले होते. 2 मंगलाष्टका वधूनी म्हणायच्या, 2 मंगलाष्टका वरानी म्हणायच्या आणि उरलेली जी एक मंगलाष्टका आहे ती सर्व जे काही लग्नाला आलेली जे काही मंडळी आहे त्यांनी वधू आणि वरांसाठी म्हणायची. अशा त्या मंगलाष्टकाचं स्वरूप होतं. आता आपण पाहतोय, आपण काळ उलटून गेला, किती वर्ष झाली तरी आपण परत आणखी त्याच मोहजालामध्ये फसत चाललेलो आहे. हे कुठेतरी आपण आता ओळखून पावलं उचलली पाहिजे. त्यानंतर 1 जानेवारी 1877 दीनबंधू नावाचे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं की ज्याच्यातून म्हणजे कोणाला लिहायचा देखील अधिकार नव्हता, पण त्या वृत्तपत्रातून ज्या काही अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहे यांची जाणीव समाजाला व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी 1877 दीनबंधू नावाचे वृत्तपत्र चालू केलं. आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू केली आणि ही पहिली संस्था अशी आहे की जाती प्रथा बंद करण्यासाठी घटनेसाठी पहिली अशी एक चळवळ आहे ती म्हणजे सत्यशोधक समाज चळवळ. एकमेव भारतामध्ये ती पहिली आहे. गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी जे की आता आपण पाहतो की जर कोणी वाचला असेल की आपले दास कॅपिटल नावाचा ग्रंथ आहे मार्क्सचा, कार्ल मार्क्सचा, त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे की मालक वर्ग आणि मजूर वर्ग, तसंच ही गुलामगिरीचं जे वर्णन आहे ते ज्योतिरावांनी केलेलं आहे. आणि ते गुलामगिरी याच्यातून आणि ते अमेरिकेमधील जे कृष्णवर्णीय जे लोक आहेत त्यांना ते समर्पित केलेलं आहे की तिथे मोठ्या प्रमाणात आपण म्हणतो की अमेरिका महासत्ता आहे, तिथे देखील मोठ्या प्रमाणात ह्या जातीप्रथा वगैरे किंवा वर्णभेद हा होता. आणि ते गुलामगिरी नावाचं जे काही त्यांनी लिहिलेलं जे काही प्रकाशन आहे ते अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी काय केलं समर्पित केलेलं आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात महात्माजींनी एक ना अनेक असे क्रांतिकारी बदल भारतात घडून आणले. 1888 मुंबई येथे महात्माजींना महात्मा उपाधी, महान असा आत्मा, ही उपाधी मिळणं सहजासहजी सोपं नाही. की त्यांना मुंबई येथील एका कार्यक्रमामध्ये सर्व जनतेंनी ही उपाधी दिलेली आहे. आजची उपाधी पाहतो आपण कोणीतरी लावतो एक शाख महामंडलेश्वर परमपूज्य, स्वतःच काही नसतं, 2 अभंग लिहिले की हबप लावून टाकतो आपण. पण खरी उपाधी जी असते ती लोकांनी दिलेली असते, तर लोकांनी त्यांना ती उपाधी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे महात्मा भारतामध्ये 2-4च महात्मा दिसत आहे आपल्याला, बरोबर. महात्मा गांधी एक आहे की नाही, महात्मा ज्योतिबा फुले आहे की नाही, असे मोजके 1-2-4 नावं घेतले तर दुसरे कोणते महात्मा नाही. आजचे जे महात्मा आहे तर तुम्हाला माहीतच असेल आता काय चाललेलं आहे, कसे महात्मा आहेत, आहे की नाही. स्वयंघोषित महात्मा आहेत. कशा
स्वयंघोषित महात्मा आहे. असे करत करत महात्मा फुलेंनी स्वतः अनेक पुस्तके आणि नाटके लिहिली. महात्मांनी स्वतः 8 पुस्तकं लिहिली, 1 नाटक लिहिलं आहे, 2 पोवाडे लिहिले, 2 अहवाल केले. हे त्यांनी स्वतः लिहिले. त्यांच्यावर जर विचार केला महात्मावरती, तर एकूण त्यांच्यावरती माझ्या पाहण्यात आलेली जी पुस्तकं आहे, एकूण 50 पुस्तकं त्यांच्यावरती लिहिण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती एकूण 50 पुस्तकं आहे. तसेच नाटकं व चित्रपट असे बरेच त्यांच्यावरती 7 प्रकारचे नाटकं आणि चित्रपट त्यांच्यावरती झालेले आहे. मी म्हणजे इथे त्यांच्यावरती सांगणं हे एका तासापुरतं किंवा एका लेक्चरपुरतं मर्यादित नाही. महात्मा आपल्याला एका तासात किंवा एका लेक्चरमध्ये समजणं एवढे महात्मा लहान नाही. महात्मांना समजायचं असेल तर वर्षानुवर्ष आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागेल. एवढे मोठे महात्मा आहेत, तेवढं एका लेक्चरमध्ये महात्मा जे आपल्याला समजणार नाहीत. मला आज खरोखर जे महात्मा आहेत त्यांच्या महात्माजींच्या जयंतीनिमित्त मला आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांचे खूप खूप ऋणी आहे. तसेच ज्यांनी सगळं सहकार्य केलं, तुम्हीही मला व्यवस्थित ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद दाभाडे सर. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य ज्यांना आपण म्हणतो, त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावरती आणि त्यांच्या एकूण सगळ्या कर्तृत्वावरती आदरणीय दाभाडे सरांनी यथोचित असा प्रकाश टाकलेला आहे. आणि यातून एक बाब प्रकर्षानं आपल्याला जाणवते की महात्मा खऱ्या अर्थाने महात्मा होते. महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. युगपुरुष यासाठी की ज्या काळामध्ये स्त्रियांना अस्पृश्यांना म्हणजे अस्पृश्यांचा शूद्र पशु नारी सब ताडण के अधिकारी ही व्यवस्था आपण त्या काळामध्ये मानत होतो, मनुस्मृतीने निर्माण केलेली. आणि त्या काळामध्ये स्त्रियांना आणि शूद्र अतिशूद्रांना अजिबात म्हणजे घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. एकमेकांचा विटाळ त्या काळामध्ये होत होता. अशा काळामध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा उभी करणं, आपल्या ज्या काळामध्ये स्त्रीचं अस्तित्व फक्त चूल आणि मूल इतक्या पुरतं मर्यादित होतं, ज्या काळामध्ये स्त्रीनं शिक्षण घेणं हे अशुभ मानलं जात होतं, पाप मानलं जात होतं, किंवा स्त्रीने घराबाहेर कामासाठी पडणं हे पाप मानलं जात होतं, हा अधर्म मानला जात होता, त्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षण देणं, स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा स्थापन करून स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या उद्धाराचं काम करणं एक मोठं क्रांतिकारक काम होतं. ते क्रांतिकारक काम महात्मा फुलेंनी केलं. महात्मा फुले, आपण म्हणतो हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा एक धागा त्या निमित्तानं समोर येतो की यांनी जे क्रांतिकारक काम केलेलं आहे, अस्पृश्य उद्धाराचं काम असेल, स्त्री शिक्षणाचं काम असेल, किंवा समतेच्या विचाराची प्रस्थापना करण्याचं काम असेल, गुलामगिरीतून आपल्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम असेल. आपण सगळे गुलाम होतो. या ठिकाणी बहुजन आणि अभिजन असा एक वर्गवाद होता. दाभाडे सरांनी त्यावरती थेट भाष्य केलेलं आहे. बहुजन आणि अभिजन. बहुजन म्हणजे कोण? तर ज्यांना ज्ञान घेण्याचा अधिकार नाही, जे गुलाम आहेत, जे गुलामगिरी आहेत, या सगळ्यातून मुक्त करण्याचं काम आपल्याला ज्या मुक्तिदात्यानं केलं, तो मुक्तिदाता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आदरणीय दाभाडे सरांनी त्यावरती यथोचित प्रकाश टाकलेला आहे. महात्मा फुले यांचं सामाजिक काम आहे, शैक्षणिक काम आहे. आणि महात्मा फुले एक उत्तम दर्जाचे साहित्यिक होते. दाभाडे सरांनी सांगितले की त्यांनी जी काही ग्रंथरचना केली, सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली आणि गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूड असेल, किंवा यासारखी जी काही अनेक प्रकारची ग्रंथरचना त्यांनी केली, त्यातून आपल्या सगळ्या समाजाला प्रबोधित करण्याचं काम, समाज उद्धाराचं काम महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी, हे काम फक्त एकट्या महात्मा फुलेंनी केलेलं नाही आहे, तेवढं जोरकस सहकार्य, तितकीच मोठी जबाबदारी सावित्रीबाई फुले यांनीही आपल्या खांद्यावरती पेललेली आहे. या दाम्पत्याविषयी जेवढं आपण बोलू, जेवढी आपण कृतज्ञता व्यक्त करू तेवढी कमी आहे. मी दाभाडे सरांनी जो काही यथोचित प्रकाश या निमित्ताने या सगळ्या बाबींवरती टाकला त्याबद्दल त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो.
आणि साहेब या ठिकाणी बोलण्यासाठी येणारच आहेत, परंतु आदरणीय साहेबांचे सुरुवातीलाच धन्यवाद यासाठी व्यक्त करतो. आपण वेगवेगळे उपक्रम घेतात, त्यासोबतच आजचा हा सुंदर उपक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला, त्यासाठी मार्गदर्शन आपण करणार आहात आणि कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये जे काही तुमचं सातत्यानं सहकार्य असतं त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आत्ता आदरणीय साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण महात्मा फुले जयंती निमित्तानं आम्हा सगळ्यांना सदिच्छा तर द्याव्यातच, सोबतच आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब दवे सर, टाळ्या जोरदार वाजवायच्या साहेबांसाठी. धन्यवाद सर. आज आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये ज्यांनी सामाजिक एकरूपतेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं ते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण आज साजरी करतो आहोत. खऱ्या अर्थाने महान महात्मा असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांनी लेखक म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक इंजिनियर म्हणून, त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय देणारे एक महनीय व्यक्ती म्हणून केलेलं जे काम आहे त्या कामाचा उजाळा आज या निमित्ताने, या व्याख्यानाच्या निमित्ताने आज इथे झालेला आहे. मी प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो, आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. डॉक्टर दाभाडे सरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी दिलेली जी माहिती आहे ती अतिशय समयोचित, अतिशय मूलग्राही आणि आपल्या सगळ्यांना उद्बोधित करणारी आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे 60-62 वर्षाचं आयुष्य मिळालेले महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाज उद्धारासाठी जे काही प्रयत्न केलेला आहे, जे कार्य केलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे याची फळं आपण आज पाहतो आहोत. आज जर महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते, सावित्रीबाई फुले जन्माला आले नसते, तर मला वाटतं एवढे याच्या समोर बसलेल्या ज्या विद्यार्थिनी आहे त्या माझ्यापुढे आज एवढ्या या ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थिनी मला दिसल्या नसत्या. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापाठीमागे माझी सातत्याने हीच भूमिका राहिलेली आहे की आपण एखाद्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी जेव्हा साजरी करतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनावरती काही संस्कार घडवणं ही त्या महाविद्यालयाची जबाबदारी असते. सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्राथमिक शिक्षण त्यांनी सांगितलं, त्यांची कौटुंबिक परिस्थिती सांगितली. यावरती खूप भाष्य करण्यासारख्या गोष्टी आहे. म्हणजे थॉमस पेनचा त्यांच्यावरती कसा प्रभाव होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा प्रभाव होता, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि मला सांगायला मोठा अत्यानंद होतो की ते प्राथमिक शिक्षण संपून माध्यमिक शिक्षण घेत असतानाच कबीराचे अनेक दोहे महात्मा ज्योतिबा फुले यांना पाठ होते. आणि कबीरांनी जे सामाजिक विश्लेषण त्यांच्या दोह्यांमधून केलेलं आहे, सामाजिक एकरूपतेसाठी जी दोहे रचली त्या दोह्यांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती झाला. आणि आयुष्यभर पुरोगामी विचार घेऊन समाज सुधारण्याचं फार महान कार्य ज्योतिराव फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता उल्लेख झाला त्या पद्धतीने त्यांनी फुलांचा व्यापार केला, धरण बांधण्याचे कामं त्यांनी केले, त्याचबरोबर कोळशाचा व्यापार त्यांनी केला. अतिशय हुशार, अतिशय बुद्धिमान अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा त्यांचा सगळा इतिहास वाचाल तेव्हा लक्षात येईल की जी लहान मुलं
पहिली दुसरीला असतात, बालवाडीत असतात, तेव्हाच कळतं की ही मुलं फार मोठं काम करू शकतात. मी जेव्हा महात्मा फुले यांच्या अनेक आठवणी, मग ते मेघाजी लोखंडे असतील किंवा त्यांचे समकालीन जे माणसं होते, त्यांचे मी एम.फिलला असताना त्यांचे ग्रंथ आम्हाला वाचनाला दिले होते, कासव आणि मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळ्याच्या. आणि मग तेव्हा मला खरे महात्मा ज्योतिबा फुले उमगायला लागले किंवा उमजले. आणि जेव्हा ज्या लोकांनी महात्मा फुल्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं होतं, तेव्हा त्यांचं घरामध्ये वर्तन कसं असायचं, समाजामध्ये वर्तन कसं असायचं, आणि सामाजिक एकरूपतेसाठी घरावरती तुळशीपत्र ठेवून हा माणूस झगडत होता. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण तसे स्वार्थी लोक आहोत. आपण फक्त मी आणि माझा या दोनच गोष्टींवरती जास्त फोकस देतो, केंद्रित झालेलं असतं. माझ्या शेजारी काय चाललं याची सुद्धा मला जाणीव नसते, माझ्या समाजामध्ये काय चाललं याचे मला जाणीव नसते. पण महात्मा ज्योतिबा फुले असं एक व्यक्तिमत्व होतं की स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, आणि त्यामागे सावित्रीबाईंचा फार मोठा त्याग आहे. आता उल्लेख झाला, वय वर्ष 11, 9-10 वर्ष वय असणाऱ्या मुलीला शिकवणं, संस्कारित करणं, पुन्हा स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी पहिली शाळा काढणं. आणि तुम्ही चित्रपटांमध्ये, मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यावेळच्या बॅचचे मला वाटतं 3-4 वर्ष झाले असतील, आपण सत्यशोधक नावाचा चित्रपट सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवला होता. आजही तुम्ही यूट्यूबवरती आहे, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती असलेले जे चित्रपट आहे, आज मी तुम्हाला विनंती करेल की ते माध्यम आपल्याला आवडतं म्हणून मी सांगतो की असे चित्रपट पाहायला हरकत नाही की ज्याच्यामधनं आपल्याला या विचारवंतांची, या समाजसुधारकांची एक नवी ओळख होते, त्याच्या त्यागाचं दर्शन घडतं, आणि नकळतपणे आपली एक विचारधारा त्यातून निर्माण होते. आता खरं तर ह्या गोष्टी खूप सांगण्यासारख्या आहे. म्हणजे ज्यांच्या तसबिरीचा आपण कुठलाही कार्यक्रम सुरू झाला की आपण अभिवादन करतो, ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचं चरित्र जर वाचलं तर त्यांच्यावरती सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप प्रभाव होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण कोणती गोष्ट एकाएकी कधी घडत नाही, पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीची एक विचारधारा घडायला लागते. आणि मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी या संपूर्ण महाराष्ट्राची एक विचारधारा घडवली, म्हणूनच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. अग्रणी नाव महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. मग याच्यासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहे, सत्यशोधक समाजाची निर्मिती आहे, सरांनी आता उल्लेख केला, अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो गौरव ग्रंथ आहे तो मी आवर्जून वाचलेला आहे. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीसाठी किती आयुष्य खर्ची घातलं, काय होतं त्यांचा उद्देश, की हे जे विवाह समारंभांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च केले जातात, हा ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती असेल त्याने केला खर्च तर त्याच्याबद्दल इतकं ऑब्जेक्शन येणार नाही. परंतु सामाजिक रूढीच्या परंपरांच्या जोखडामध्ये सापडून आपली ऐपत नसतानाही वेळप्रसंगी जमीन गहाण ठेवून किंवा सावकारांकडून कर्ज काढून मोठमोठी डामडौलाची विवाह केले जात होते, हे महात्मा ज्योतिबा फुले यांना अजिबात आवडत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की सामाजिक जे प्रबोधन आहे ते झालं पाहिजे, साध्या पद्धतीने हे समारंभ झाले पाहिजे. आणि म्हणून सत्यशोधकीय विवाह समारंभ त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केल्या. खूप मोठ्या गोष्टी आहे. दीनबंधूचा आता उल्लेख झाला, वेगवेगळ्या नियतकालिकांचा उल्लेख झाला. अतिशय महत्त्वाची ती माहिती आहे की एखादा माणूस नियतकालिक चालवतो, एखादा माणूस शेतकऱ्यांचा आसूडसारखा ग्रंथ लिहितो. मला तर तो अप्रतिम ग्रंथ वाटतो. म्हणजे आता 2026मध्ये शेतकऱ्यांची जी अवनत स्थिती आहे ती 1880-82 साली जी होती तीच 2026मध्ये आहे, असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. कशी वाक्य असायचे तुम्हाला, मला महात्मा फुलेंच्या साहित्याचे जे लेखन पद्धती आहे ना ती सुद्धा विशेष आवडते. आपली जशी छोटे छोटे वाक्य असतात लेखन करत असताना, तशी महात्मा फुलेंची एक एक ओळ 4-4 ओळीनंतर मग पूर्णविराम येतो.
या उपर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की खिल्लारी जनावरांची पालन पोषण आपण केलं तर त्या शेतकऱ्याला गोमूत्र किंवा शेण जास्त मिळेल आणि त्या खतामधून त्याची शेतीची कूस अधिक उपजेल. अशी मोठमोठी वाक्य त्यांच्या ग्रंथांमधून आलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची एक लेखन शैली होती. मग ते शेतकऱ्यांचा असू दे, सार्वजनिक सत्य धर्म या नावाचा अतिशय अप्रतिम असा त्यांचा ग्रंथ आहे. काय म्हणतात, समाजाचा धर्म कोणता आहे हो? आणि त्यांनी तर सांगितलं आहे की हे सगळं आपण निर्माण केलं. जात आपण निर्माण केले, धर्म आपण निर्माण केलं. खरा धर्म एकच आहे का नाही? मानवता, माणूस हा खरा धर्म आहे आणि त्याचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मला इथं बसलेल्या मुलांना हाच संदेश द्यायचा आहे की जेव्हा आपण मानवतेच्या दृष्टीने आपण एकमेकाकडे बघतो तेव्हा जात, पंथ, धर्म, लिंग या सगळ्या गोष्टी गळून पडतात. पण आपल्या मनामध्ये जर मानवतेचा लोप असेल तर आपण त्याच म्हणजे महात्मा फुलेंची जयंती फक्त माळी समाजाने साजरी केली पाहिजे का? अरे नाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे सगळ्यांचे. त्यांनी काय फक्त माळी समाजाच्याच मुलांना शिक्षण दिलं का? नाही आहे. ते जे उपेक्षित आहे, जे वंचित आहे, ज्यांना शिक्षणाची गरज आहे. आता उल्लेख झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना ब्राह्मणांनी आयुष्यभर विरोध केला, परंतु त्यांना सहकार्य करणारे ब्राह्मण होते. ही गोष्ट लक्षात घ्या. किती कॉन्ट्रावर्सी आहे, किती विरोधाभास आहे समाजामध्ये. आणि मला वाटतं मुलांनी वाचनामधूनच या गोष्टी तुम्हाला अंगीकारता येतात. त्यामुळे अधिक वाचन तुम्ही वाढवलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की सार्वजनिक सत्य धर्म लिहित असताना त्यांची हीच दृष्टी होती. तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सावकारांच्या या मनमानीमुळे सामान्य माणसांना किती त्रास होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा, त्याने पोवाडा असा शब्द वापरलेला आहे. तो पोवाडा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. तो शासनाने महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने जो प्रकाशित केलेला गौरव ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तो दिलेला आहे. मी तुम्हाला विनंती करेल की तो आवर्जून तुम्ही वाचला पाहिजे. महात्मा फुल्यांचं अक्षरसुद्धा तिथे दिलेलं आहे, त्याचे काही परिच्छेद तिथे छापलेला आहे. आणि इंग्रजीचा खूप चांगला अभ्यास महात्मा ज्योतिबा फुले यांचा होता. त्याचं इंग्रजी अक्षरसुद्धा तुम्ही बघा. आता ह्या गोष्टी का मी तुमच्या पुढे सांगतो की आपण एखादी जयंती साजरी करत असताना त्या व्यक्तीने केलेलं जे कार्य आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिणं आहे, गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहिणं आहे, तृतीयरत्नसारखा नाटक लिहिणं आहे, शेतकऱ्यांचा आसूडसारखा ग्रंथ लिहिणं आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिणं आहे, किंवा अजूनही 2-5 पुस्तकं म्हणजे टोटल 8-10 पुस्तकं त्यांनी लिहिली आहे. हे सगळं लिहित असताना त्यांना एकच त्यांची एक विचारधारा होती की एका विशिष्ट वर्गाची त्या काळात मक्तेदारी होती. म्हणजे मी कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही जातीचा उल्लेख करणार नाही, पण या शिक्षण व्यवस्थेने एका विशिष्ट वर्गाच्याच लोकांकडे ही शिक्षणाची द्वारं होते. जो बहुजन आहे, जो वंचित आहे, जो दलित आहे, जो सर्वसामान्य आहे, त्याच्यापर्यंत शिक्षण जाऊन पोचत नव्हतं. आणि संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठी देणगी जर दिली असेल महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी सामाजिक एकरूपता आणि सर्वांसाठी शिक्षण खुलं. आता काय झालं माहिती आहे, सगळ्यांना शिक्षण मिळाल्यामुळे आपण सगळेजण एक होतो आहोत. वर्गांमधला जे कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे त्या पद्धतीने वर्गांमधले दरी कमी होते आहे. हा उच्च, हा नीच, हा आमका, तो तमका असं राहिलेलं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल मुलींनो की तुम्हीसुद्धा अधिकाधिक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथांचं वाचन करा. एकदा माणसाची एक विचारधारा बदली की त्याच्या वर्तनावरती त्याचा प्रभाव होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला आता हे फार जाणवतं आहे. जसं वाचन कमी होत आहे ना, तसं पिढी अशी दुभंगते, त्यांची विचारधारा निश्चित होत नाही. आणि मग आजच्या या जयंतीच्या दिनी मी नक्कीच तुम्हाला सांगेल की आपली स्वतःची एक आयडिओलॉजी बनवली पाहिजे, आपली स्वतःची एक विचारधारा असली पाहिजे.
आपण समाजाचे फार महत्त्वाचे घटक आहोत. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. बऱ्याच वेळेला हा आत्मविश्वास शिक्षणामध्ये आज निर्माण होताना दिसत नाही. मुलं लाजतात, घाबरतात, घुसतात, विचार मांडायला घाबरतात, बोलायला घाबरतात, नोकरीच्या ठिकाणी घाबरतात, म्हणजे दुसऱ्या एखाद्या देशामध्ये गेले तरी घाबरतात. का माहिती आहे? कारण त्यांना त्यांची विचारधारा ज्या पद्धतीने बनायला हवी तशी बनत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं, माणसाची विचारधारा बनत असताना त्याला ग्रंथ हे त्याचे गुरु झाले पाहिजे. तो ग्रंथांच्या जवळ गेला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला जे तुम्हाला निवेदन केलं ते यासाठी की आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहोत आणि त्यावेळेस आपण सगळ्यांना तुम्हाला ग्रंथ वाचायला मी सांगणार आहे. का माहिती आहे का? त्याही महामानवाने आयुष्यभर ग्रंथांची साधना केली. कधी अगदी पाण्याबरोबर पाव खाऊन गुजराण केले. ते स्वतःसाठी ही माणसं जगलीच नाही हो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जे जगतो ना ते आपण सगळं स्वतःसाठीच जगतो. मी तुम्हाला 2 शब्द सांगितलेले आहे, प्रत्येकाचे ते पाठ असतात. मी आणि माझा. या मी आणि माझामधून आपण बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या सामाजिक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग निर्माण होऊ शकणार नाही. आज आम्ही 4-4:30 वाजता हाच एक विचार केलेला आहे की अजून एक व्याख्यान इथे आम्ही ठेवलेलं आहे गावामध्ये, की जेणेकरून लोकांमध्ये आपण सामाजिक उत्थान कधी करू शकतो? आपल्या स्वतःच्या काही आयडिया असतील तर. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या आडात काही नसेल तर पोहऱ्यामध्ये ते येऊ शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं जे कार्य आहे ते आपण मनात साठवलं पाहिजे. मग तुम्ही ते वाचलं पाहिजे, ते मूव्हीज पाहिल्या पाहिजे. आपण खूप मूव्ही बघतो, म्हणजे मला एक ती माझी चांगली सवय का वाईट आहे मला माहीत नाही, परंतु मी मूव्ही पाहताना सुद्धा त्यांचं सिलेक्शन करतो. म्हणजे मला मूव्ही पाहणं खूप आवडतं. पण या मूव्हीमधनं काय मिळेल, मला काय मिळेल, माझ्या विचारांमध्ये काय बदल होईल, मला कुठला इतिहास मला नवीन अंगाने ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, वाचायला मिळेल, याचा आपण विचार केला पाहिजे. या अनुषंगाने आज आदरणीय दाभाडे सर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी डॉक्टर वावळ सरांचं, प्राध्यापक वावळ सरांचं, लवकरच ते डॉक्टर होतीलच आता, प्राध्यापक वावळ सरांचं मला नेहमी सहकार्य असतं. त्याच पद्धतीने आपले परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर भोसले सर असतील, माझे सर्वच प्राध्यापक ज्यांनी दाभाडे सरांची फार सुंदर ओळख करून दिली. एवढे रिसर्च स्कॉलर आहे, माझ्या विद्यार्थ्यांना ते कळालं पाहिजे. या अनुषंगाने प्राध्यापिका प्रीती वाघ मॅडम यांनी अतिशय चांगली ओळख त्यांची करून दिली. चांगली ओळख करून दिली म्हणजे चांगली ओळख आहेच आहे, त्यामुळे फक्त तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली, ती अतिशय महत्त्वाची बाब आहे. आज आपण या जयंतीदिनी एकत्रित जमलो, विचारांचं मंथन केलं, त्याबद्दल मी आयोजकांना खूप धन्यवाद देतो. आपल्या उपस्थितीविषयी आपल्या सगळ्यांना मी सगळ्यांना खूप काय म्हणतो, तुमच्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. परवाच साहेबांच्या संदर्भाने एक विधान मी केलं होतं की साहेब जेव्हा जेव्हा या व्यासपीठावर उभं राहतात तेव्हा तेव्हा ती वेगळी काहीतरी मांडणी करत असतात. म्हणजे आजही आदरणीय दाभाडे सरांनी विस्तृतपणे महात्मा फुलेंच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला, परंतु त्यातून ज्या बाबी सुटल्या होत्या त्या साहेबांनी त्याच्यावरती यथोचितपणे प्रकाश टाकलेला आहे. हे एका अभ्यासू व्यक्तीचं लक्षण आहे. यातून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तो आदर्श निर्माण केला पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. साहेबांनी जे विधान केलं की एकदा माणसाची विचारधारा निश्चित झाली की त्याच्या वर्तनामध्ये आपोआप बदल होतो, आणि ही विचारधारा निश्चित व्हायची असेल किंवा आपल्या विचाराची विचारधारा आपल्याला डेव्हलप करायची असेल, विकसित करायची असेल, त्यासाठी वाचन, अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे जे आपण विधान ऐकत असतो, तर हे वाचन, ग्रंथ वाचन फार महत्त्वाचं आहे. तुमची ही विचारधारा चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावी त्यासाठी तुम्हाला महात्मा फुलेंच्या ग्रंथाचं, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचं, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचं, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं किंवा या महाराष्ट्राला, या देशाला घडवणाऱ्या
तमाम महामानवांच्या विचारांचं वाचन करावं लागेल, ग्रंथ वाचन करावं लागेल. त्यातून तुमची एक आयडिओलॉजी, साहेबांनी आयडिओलॉजी असाही शब्द वापरलेला आहे, ती डेव्हलप होत असते आणि ती एकदा विकसित झाली की माणसाची फसगत होत नाही, माणूस गुलामगिरीमध्ये पुन्हा जात नाही. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं एक संकल्प करा. साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचाही उल्लेख या निमित्तानं केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे, महात्मा फुलेंची जयंती आज 11 एप्रिल रोजी आपण साजरी करतोय. आज गुरुची जयंती आहे आणि परवा आपण शिष्याची जयंती साजरी करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु का मानलं याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. गुरु कोणाला मानलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, आणि गुरु कोण असला पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल. मी तुम्हा विद्यार्थ्यांना आदरणीय साहेबांच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं पुन्हा एकदा आग्रहपूर्वक विनंती करेल. सध्याचं वातावरण हे फार अंधकारमय आहे. वेगवेगळ्या गोष्टी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून तुमच्यापर्यंत येत आहेत. सामाजिक तेढ आणि या सगळ्या गोष्टी, आता यावर आपण भाष्य करू शकत नाही, परंतु मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही या निमित्तानं वाचन केलं पाहिजे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्या व्यतिरिक्तही काही वाचायच्या गोष्टी असतात आणि त्या वाचायच्या गोष्टी म्हणजे ह्या महामानवांचे ग्रंथ असतील, चरित्र असतील, ते तुम्ही जाणीवपूर्वक वाचले पाहिजे आणि स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे. एकदा या लोकांची विचारधारा आणि विचारसरणी तुमच्या मनामध्ये रुजली तर तुमचा उद्धार निश्चित आहे. बॉन्ड पेपरवर लिहून देतो, साहेब लिहून देतील. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ग्रंथ वाचन तुम्ही केलं पाहिजे आणि अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे आणि प्रकाशाच्या दिशेनं पुढं जाऊन तुमची आत्मोन्नती आणि तुमची उन्नती साध्य करून घेतली पाहिजे. पुनश्च एकदा मी आदरणीय साहेबांचे धन्यवाद व्यक्त करेल. त्यांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी आम्हा सगळ्यांना दिली. या कार्यक्रमाची औपचारिकता अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापक संकेत बुवा यांना करतो. आपण या कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण करा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी आपण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून आपल्याला महात्मा फुले यांच्या जीवनाचे अज्ञात पैलू उलगडून दाखवले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर नानासाहेब दाभाडे सर यांचंही त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवनाचा, कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा आपल्यासमोर ठेवला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावीपणे सूत्रसंचालन केले तसेच आमचे सहकारी मित्र वावळ सर यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. याचप्रमाणे उपस्थित असलेले परीक्षा विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग प्रमुख RD भोसले सर, त्यानंतर प्राध्यापक विभाग प्रमुख, त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.